कोकण हा भाग औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीने काहीसा मागास मानला जातो, पण एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात 29,000 कोटी रुपयांची गुंतवणूक एकनाथ शिंदे यांनी खेचून आणली। गुंतवणुकीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात पहिल्या क्रमांकावरती आला। हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे करार एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले। पुणे आणि मराठवाड्यात ऑटोमोबाईल उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी करार केले। म्हापे इथं सेमीकंडक्टरशी संबंधित प्रकल्पाची उभारणी होत आहे। एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून 18,000 कोटी रुपयांचे करार नुकतेच पूर्ण करण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड प्रकल्पाची पायाभरणी झाली। गुंतवणूक करताना राज्याच्या सर्व भागांना समान न्याय मिळावा याकडे एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातलेलं आहे। नदी जोड प्रकल्पामुळे दुष्काळी भाग पाणीदार होणार आहे। शेती हा कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा महत्त्वाचा भाग आहे। दुर्दैवाने महाराष्ट्राची शेती नापिकी आणि कर्जबाजारीपणा यात अडकलेली आहे। पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या समस्येमुळे त्रस्त आहे। पाण्याची अनुपलब्धता हे शेतकऱ्यांचं सर्वात मोठं दुःख आहे। ही अनुपलब्धता दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नदी जोड प्रकल्पावर भर दिलाय। नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्पाला केंद्राची मान्यता घेऊन पश्चिम विदर्भातील जिल्हे पाणीदार करण्याची योजना शिंदे यांच्या कार्यकाळात तयार झाली आहे। या योजनेच्या माध्यमातून 6 जिल्ह्यांचा पाणी प्रश्न पुढील काही वर्षात निकाली निघणार आहे। उत्तर महाराष्ट्रात नारपार नदी जोड प्रकल्पाला मान्यता घेऊन हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल अशी तजवीज करण्यात आली आहे। महाग आणि अनियमित वीज पुरवठा हे देखील शेतकऱ्यांचं दुःख नाही। त्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत कृषी वीज बिल योजना एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आणली। शेती पंपांना मिळणारी वीज सौर ऊर्जावर असावी यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले। तसंच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी गाईच्या दुधाला अधिक भाव, सोयाबीन आणि कांदा उत्पादकांसाठी भावांतर योजना, धानाला अधिक दर अशा अनेक योजना शिंदे यांनी राबवल्या। लॉजिस्टिक हब देणार हजारो रोजगारांच्या संधी। एकनाथ शिंदे यांना हे नेमकं ठाऊक आहे, म्हणूनच गेल्या सरकारमध्ये शिंदे यांच्या प्रयत्नातूनच समृद्धी महामार्ग हा भव्य प्रकल्प पूर्ण करण्यात आला। हा प्रकल्पच महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरला। शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक रस्ते प्रकल्पांना मान्यता दिली आहे, तर अनेक प्रकल्पांचं काम सुरू देखील करण्यात आलंय। बोरिवली ठाणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होत असून एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मुंबई गोवा महामार्गाला गती मिळाली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकचं काम जोरात सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई पुणे हे अंतर जवळपास अर्ध्या तासानं कमी होणार आहे। केंद्राकडे पाठपुरावा करून एकनाथ शिंदे यांनी नव्या रेल्वे मार्गांना देखील मंजुरी मिळवून घेतली आहे। आपण निर्माण करत असलेले रस्त्यांचे हे जाळे भविष्यात महाराष्ट्रात समृद्धी घेऊन येणार आहे। या जाणीवेतूनच शिंदे सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात आले। या धोरणाच्या अंतर्गत राज्याच्या विविध भागात लॉजिस्टिक हब तयार करण्यात येणार आहे। या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे आणि यामुळे महायुती सरकारने अनेक युवकांच्या हाताला काम दिलेले आहे। विविध योजनांमुळे लाखोंचे संसार उभे राहिलेले आहेत। एकूणच रस्ते, बंदर, वाहतूक धोरण, उद्योग, शेती, गुंतवणूक, तंत्रज्ञान अशा सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रात धडाडीनं पाऊल टाकत उद्याच्या महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे दिसून येते। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन होईल अशी शिंदे सरकारची वाटचाल राहिलेली आहे।